नाशिकचा तिढा सुटला, आता जळगाव विधान परिषदेचा देखील तिढा सुटणार। शिंदेंच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे जळगाव परिषद लढण्यावर ठाम आहेत। रेश्मा काळेंकडून नगरसेवकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन प्रचार सुरू आहे। रेश्मा काळे यांच्याकडून नशिराबाद, वरणगाव इथे नगरसेवकांची भेट घेण्यात आली आहे। रेश्मा काळे यांच्याकडून नगरसेवकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या जात आहेत। नाशिकमधला तिढा सुटला असला तरी जळगावमध्ये मात्र रेश्मा काळे यांनी आपण निवडणूक लढणार असं म्हटलेलं आहे। त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे आणि रेश्मा काळे यांचा प्रचार देखील सुरू आहे। त्या प्रत्यक्ष नगरसेवकांच्या भेटी घेऊन आपला प्रचार करतायत। तर जळगाव विधान परिषदेचा तिढा सुटणार का? रेश्मा काळे यांच्याकडून प्रचार अद्यापही सुरू आहे आणि आपण निवडणूक लढणार असं रेश्मा काळे यांनी म्हटलेलं आहे। नगरसेवकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांनी आपला प्रचार सुरू ठेवलेला आहे। गोकुळ गीते यांनी माघार घेतली तरी मी माघार घेणार नाही असं रेश्मा काळे यांनी म्हटले। बोलण्यासाठी आपल्यासोबत जळगावच्या विधान परिषदेच्या बंडखोर रेश्मा काळे आहेत। तर काय सांगणार, नाशिकमध्ये अखेर जे आहे गोकुळ गीतेंनी माघार घेतलेली आहे आणि महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे, पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे आपली? गेल्या 3 दिवसापासून माझा प्रचार चालू झालेला आहे आणि अर्धा जिल्हा माझा प्रचार होऊन गेलेला आहे आणि माझ्या जे मी बघितलं आहे तर माझ्या कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे की मी हे लढाई लढवावं आणि जर गीतेदादांनी पाठिंबा दिला आहे तर मी नक्कीच ज्येष्ठांचं बोलून त्याच्यावर माझा निर्णय विचार करेन। नाशिकच्या माघारीनंतर नेत्यांचे आपल्याकडे काही फोन वगैरे झालेले आहे का, काही चर्चा झालेली आहे का? अजून काही चर्चा झालेली नाही आहे। नक्कीच माझा प्रचार आटोपल्यावर मी नक्कीच ज्येष्ठांचं बोलेल आणि माझा प्रतिसाद देईल। म्हणजे आपण आता नेत्यांची या संदर्भात चर्चा करणार आहात का आणि आपला प्रचार हा सुरूच राहणार आहे का? म्हणजे आपण निवडणुकीवर ठामच आहे का? हो, नक्कीच माझा प्रचार संध्याकाळी 7-8 पर्यंत आहेच। मी सगळ्यांची वेळ घेतलेली आहे। ते सगळे माझे तिथे ज्येष्ठ आमचे भाऊबंधू आहेत, ते सगळे थांबलेले आहेत। मी नक्कीच त्यांची भेट घेणार आहे आणि त्यांचे आशीर्वादही घेणार आहे। नेत्यांची चर्चेनंतर काय निर्णय असेल आपला तो स्पष्ट होईल? हो, नक्कीच मी ज्येष्ठांची बोलून कळवेल तुम्ही। तर अशा पद्धतीने जे आहे आता नाशिकमध्ये बंडखोरी शमवण्यात नेत्यांना यश आलं, मात्र जळगावमध्ये अद्याप देखील रेश्मा काळे यांची बंडखोरी कायम आहे।